हॅलो हॅलो, कोण बोलताय? काय काम आहे? हे बघ, प्रथमेशला शोधाच्या भानगडीत तू पडू नकोस. तुझी गरज नाही आम्हाला. त्याचा शोध आम्ही घेऊ. आम्ही बांगड्या नाही भरलेला अजून हातात. आणि तू आमच्या घरच्या भानगडीत ना खूपसू नकोस. तुझ्या घरी काय चाललं ते बघ आधी. या नसत्या समस्या बंद करा, कळलं? डॅम रघुनाथ. रघुनाथ बागवे. हॅलो हॅलो, बागवे बोलतोय. मिस्टर बागवे, तुम्ही आमचा पाठलाग करताय तेवढा पुरे आहे. त्या रघुनाथला उगाच आमच्या मागे लावू नका. आणि दुसरी गोष्ट, आमच्या प्रायव्हेट किंवा फॅमिली मॅटर्स मध्ये आपलं नाक खुपसू नका. मोहन, आजकाल फार अरेरावीची भाषा बोलायला लागलायस तू. अजून कुठल्या शब्दात तुम्हाला सांगू? अजून किती अपमान करू तुमचा म्हणजे कळेल तुम्हाला? नाही नाही, ऐका तुम्ही माझं. हे बघा, हे सगळं थांबवा तुम्ही लवकरात लवकर. आय वॉर्न यू. ओके, फोन ठेवून द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रथमेश हा आमच्या घरापैकी आहे आणि आम्हीच त्याला शोधू शकतो, कळलं? बाय. हॅलो, येस. हां, एक सेकंड. पुरू, फॅक्टरीतनं फोन आहे. काय रे, तू कसला एवढा विचार करतोयस? दुर्गाचा. काय? तुला आश्चर्य वाटलं ना? नाही तसं नाही, पण तू. मीही माणूसच आहे प्राजक्ता. मलाही मन भावना आहेत, पण मला चीड आहे ना ती खोटेपणाची, लबाडीची. दोष कोणाचा आहे, मुद्दा वादाचा नाहीच आहे. पण कधीतरी माझ्या मनामध्ये विचारून जातो दुर्गाबद्दल, शारदा मावशीबद्दल. बिचारी क्षणोक्षणीला अपमानित होत असते. काय होत असेल तिच्या मनाची अवस्था मी विचार करत असतो. पण जेव्हा दुसऱ्या बाजूने मी विचार करतो ना, तेव्हा माझ्या अंगाची आगाग होते, आगाग. हे सगळं घडलं ना ते एक चूक लपवण्यासाठी, एक खोटं लपवण्यासाठी 100 वेळा खोटं बोललं गेलं आणि त्यामुळे सगळ्यांची मनं दुखावली. हा खोटेपणा ज्यांनी केला ना त्यांच्याबद्दल माझ्या मनात चीड, आग निर्माण होणारच. आणि त्यामुळे मी शारदा मावशीला कधीही माफ करू शकत नाही. आता सुद्धा ती केविलवाणी होऊन आम्हाला समजावत होती, मला आणि मोहन दादाला. पण नाही, त्याचा काय उपयोग नाहीये. आणि शेवटी मला माझ्या आईचा, जन्मदात्री आईचा, तिचा विचार करायलाच हवा. अरे पण त्या शारदा मावशीना पश्चाताप होतोय ना आता. अरे आता डोंबलाचा काय उपयोग आहे? माझा बाप गेल्यानंतर, माझ्या आईच्या आयुष्याच्या मातेने झाल्यानंतर काय उपयोग आहे? हा ना पाताळ यंत्री अमानुष पश्चाताप आहे. आय डोंट बिलीव्ह. आणि त्याला या बागवेची साथ आहे. हे बघ पुरू, ह्याच्यामध्ये बागवे काकांचा काहीही संबंध नाहीये. 100% आहे. खोट्याची साथ देणारा खोटाच असतो. नाही, मला मोहनदादाच ऐकलं पाहिजे. आपण इथून जायचं. पुरू, हा अविचार आहे. उगाच डोक्यात राग घालून हा प्रश्न सुटणार नाहीये. हा न सुटणारा प्रश्न आहे. आपण इथून जायचं. आपण? हो, तू सुद्धा. तू येणार नाहीयेस? उगाच समजूतदारपणाचा आव नको आणूस. मी आव आणत नाहीये. मग? पण मी हे घर सोडणार नाहीये. अरे पण का? अरे मी तसं डॅडींना वचन दिले. शिवाय हे घर कोणी सोडून जावं असं मला नाही वाटत. तुला यावं लागेल.
माझ्यावर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. हे तू बरं करत नाहीस प्राजक्ता. मी पहिल्यापासून बघत आलोय तू माझ्यापेक्षा इतरांची साथ देतेस, त्यांचं जास्त ऐकतेस. मी जिथे जाईन तिथे तुला यायलाच पाहिजे. शारदा मावशीची बाजू जर का सत्याची असती ना तर मी तिच्या बाजूने उभा राहिलो असतो, पण असत्याच्या बाजूने मी उभा राहणार नाही, साथ देणार नाही आणि तुलाही देऊन देणार नाही. या अण्णांशी बोललोय, माझं स्वतःचं विश्व मी उभं करेन, पण माझ्या आईला जिथे त्रास होईल ना तिथे मी राहणार नाही. हे बघ पुरू, तुलाही मी एक गोष्ट निक्षून सांगते. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी हा उंबरठा ओलांडणार नाही. असं का बोलतेस तू म्हणशील तसं होईल. आई, तुला जिथे राहणं अपमानास्पद वाटत असेल तिथे आम्ही राहणार नाही. तुझ्यापेक्षा, तुझ्या सुखापेक्षा आम्हाला जास्त महत्वाचं काही नाहीये. खरंच तू फक्त बोल. मोहन, माझा निर्णय थोडा वेगळा आहे. कदाचित तो तुम्हाला पटणार नाही. नाही आई, तू निर्धास्तपणे बोल. मला वाटतं आपण ही वास्तू सोडून निघून जावं. खरं तर माझ्या सगळ्या आठवणी, माझे स्वप्न ही या वास्तूशी निगडित आहेत. पण त्याच आठवणी आता काट्यासारख्या सलतायत मला. ही शारदा जोर डोळ्यासमोर आहे तोवर ते दुःख मला सतत सतत डागण्यात येत राहील. आणि तिला मी इथून जा असं म्हणणार नाही, कधीच नाही. आयुष्यभर तिला देत आले मी, तिच्याकडून असं काही घेणं माझा स्वभाव नाही, तो मला ते शोभणारही नाही. तेव्हा आपण शारदा आणि दुर्गाला रात्रभर फॅक्टरीत काम करत होती का? गाडी दिसली नाही तिची मला. अगं, मी एकटीच बोलते. काय झालंय? अगं, तू रडतेस का? हा, कोण रडते? अगं बघ ना, काही बोलतच नाहीये, नुसतीच रडतीये. मावशी, कसं सांगावं तेच कळत नाहीये. अगं, असं काय झालंय बाळा? काय असेल ते सांगून टाक. मावशी, अगं सांग. ते सगळे गेले. सगळे गेलेत? कुठे गेलेत? आई, भाऊजी, पुरू, माधवी वहिनी सगळे निघून गेलेत. निघून गेले? अगं, कुठे जाणार सगळे? हा, म्हणजे ते घर सोडून गेलेत. पण मावशी, मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला,
पण आईंच्या पुढे मी काय बोलणार? कुठे गेले ते तरी सांगितलं असेल ना? नाही, तसं काय सांगितलं नाही. फक्त आई इतक्याच म्हणाला की तुला आमच्या बरोबर यायला मी नाही जबरदस्ती करणार. पण आता या घराशी आमचा कसलाही संबंध उरलेला नाही. अगं काय भलतच बोलतेस तू हे? हा? तू जा, नेहाला फोन लाव. जा. माई आई, आता काय करायचं आपण? अगं आपण काय करणार आहोत? हा? जे व्हायचं ते होऊन गेलंय ना. माईने हे बरं नाही केलं. चलो चलो आओ अंदर आओ. उधर उस तरफ जाके रख देना. हाँ हाँ बस बस वहीं पे. चलो और बाकी सामान भी जल्दी जल्दी ले आना. हाँ? सबको बोलना जल्दी करो. हाँ काय ग तुम्ही काय अशा नुसते बसून राहिला? जा खोल्यांमध्ये जा, आपापल्या सामान लावायला घ्या. सगळी कामं काय तुमच्या आईनीच करायची का? आजी आपण इथेच राहायचं. हा अण्णा आजोबांचा बंगला आहे ना. कुणाचं का असे ना, तुम्ही आज जा आणि कामाला लागा. चल. प्राजक्ता काकू नाही आली. रोहनला आमच्याशिवाय करमायचं नाही ग. तुम्ही आता रोहन किंवा प्रथमेश एवढ्या लहान नाही आहात. घरात काय चाललंय, हे सगळं काय घडतंय याचा अंदाज आहे ना तुम्हाला? मग पण आजी ते काकू. आता हा विषय बंद, कळलं? झालं, बसल्या गाल फुगून. हा मी शहाण्या समजत होते तुम्हाला. हे बघा, तुम्ही भलत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. आपण ना थोड्याच दिवसांनी आपल्या नवीन बंगल्यात सगळे मिळून राहायला जाणार आहोत. मग तर झालं. चल कामाला चला. चला 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 लवकर, आईला मदत करायचा. माई, अगं लागला का फोन? प्राजक्ता. हॅलो, नेहा बोलते. हॅलो नेहाताई, मी प्राजक्ता बोलतेय. हां बोल ग प्राजक्ता, काय म्हणतेस? नेहाताई, आई घर सोडून गेलेत. काय? हो, म्हणजे मोहन भाऊची, माधवी वहिनी आणि पुरू पण. अगं पण हे हे कधी झालं? आजच. आणि पुरूने तर त्याचा मोबाईल पण ऑफ करून ठेवलाय. पण नेहाताई, मी यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी माझं ऐकलंच नाही. हे बघ, तू काही काळजी करू नकोस, मी लगेच येते. ओके? आणि शारदा मावशी आहेत त्या घरी. मला त्यांचीच काळजी वाटते. आणि दुर्गा तर कमालीची दुखवली. तुम्ही येता का? हो हो, मी लगेच येते. हे बघ प्राजक्ता, तू काही काळजी करू नकोस. हो हो. ओके, बाय. नेहा, मला आज यायला थोडासा उशीर होईल का? युनिव्हर्सिटीत एक मीटिंग पण आहे. घे चहा घे. शिवाय जरा सौरभला पण भेटून घेतो. काय उगाच भावनेच्या भरात नको ते निर्णय घेऊन बसेल तो. अर्थात करोडो रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये रिस्क ही असतेच, पण काय करून त्यांनी त्याचं प्रोजेक्ट आधी पूर्ण करायला हवं. आपले पैसे काय लगेचच द्यायला हवे तसं काय नाहीये त्याने. मी नेहा काय ग?
माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही की काय तुझं? काय झालं ग? प्राजक्ताचा फोन आला होता. मग त्यात एवढं काळजी करण्यासारखं काय? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम तर 5वीलाच पुजलेत ना महाजनांच्या. हे बघ, तू असं कोड्यात बोलू नकोस का? आता काय झालं आणखी? जे व्हायला नको होतं तेच झालंय. तू जरा स्पष्ट बोलशील का? सुधीर, प्रॉपर्टीच्या मुद्द्यावरून जे वाद झाले होते ना, ते आता पार विकोपाला गेलेत. आई मोहनदादा आणि पुरूबरोबर घर सोडून गेली. काय? घर सोडलं? हो. आईच्या डोक्यात एखादी गोष्ट शिरली ना की ती कोणी बदलू नाही शकत. शारदा मावशीवरती रागवलेल्या आईनी इस्टेटीतला वाटाच काय, पण ते घरही सोडलं. काय सांगतेस काय तू? प्राजक्ताचा फोन आला होता. खूप घाबरली ती. तुम्ही लगेच निघून या म्हणाले. सगळे निघून गेले. मग प्राजक्ता नाही गेली? नाही, प्राजक्ता फार वेगळ्या विचारांची आहे. ती कधी सीमा ओलांडणार नाही. पण मला आता खूप काळजी वाटायला लागली आहे. या सगळ्या प्रकरणाचं शेवटी काय होणार आहे? सध्या आपल्याला आधी शारदा मावशीला भेटायला हवंय. चल चल निघूया. पण तुमच्या अपॉइंटमेंट्स? अगं हे काम पण तितकंच महत्वाचं आहे ना या. चल चल जा तू लवकर तयार हो. निघूया आपण. चल.